जय राधा गोविंद राधा गोविंद राधे जय राधा गोविंद राधा जय राधा मदन मोहन राधा जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय गौरनिताय 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 जय गौरनिताय जय जय प्रभुपाद 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 जय श्रील प्रभुपाद की गौर भक्तवृंद की ग्रंथराज श्रीमद् भागवत पुराण की ग्रंथराज श्रीमद् भगवत गीता की सर्वांनी असं असं थोडं पुढे सरकून एक तीन वाजता काही पुढे सरक ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी श्री कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः यज्ञदान तप कर्म नत्याजं कार्यम् एव यज्ञोदान तपस्यैव पावनानि मनीषिणाम्
यज्ञदान तप कर्म न त्याज्यं कार्यम् एव तत् यज्ञदानं तपस्यैव पावनानि मनीषिणाम् यज्ञदान तप कर्म न त्याज्यं कार्यम् एव तत् यज्ञोदानं तपस्यैव पावनानि मनीषिणाम् यज्ञ दान तथा तपस्या यज्ञ दान तथा तपस्या के कार्यों को कर्मों का कभी परित्याग नहीं करना चाहिए। यज्ञ दान आणि तपस्या याचा आपल्या जीवनात कधीही त्याग नाही केला पाहिजे। पुढे अवश्य संपन्न करणार चाहिए, त्याला आवर्जून आपल्या जीवनामध्ये आणलं पाहिजे। निसंदेह न चुकता यज्ञ दान तथा तपस्या महात्म्याला सुद्धा पवित्र करतात। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरु वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सहगणा ललिता श्रीविशाखान्विताश्च। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिधि नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वंशाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण
हरे कृष्ण. हरे कृष्ण. यज्ञ, दान आणि तप या क्रिया न त्याजम आपल्या जीवनात कधी न त्यागायला सांगितलेलं आहे. यज्ञ, दान आणि तप याचा कधी त्याग करायचा नाही. कारण का, जर कोणाला जर शुद्ध व्हायचं असेल तर या 3 क्रियेनेच आपण शुद्ध होऊ शकतो. असं म्हटलं गेलेलं आहे की या ज्या 3 क्रिया आहेत या महात्मा लोकांना देखील शुद्ध करतात, महात्मा लोकांना देखील पवित्र करतात. महात्मा म्हणजे जे लोक कित्येक जन्म भक्ती करत आलेले आहेत आणि इतरांच्या जीवनाचा उद्धार करतायत, भगवंताच्या चरणावरती आश्रित आहेत, असे जे लोक महान आत्मा आहेत, यांच्यामध्ये सुद्धा जर काही थोडीशी अपवित्रता जर आली असेल कुठून, तर त्यांना सुद्धा या 3 क्रिया त्यांना शुद्ध करतात. कुठल्या? यज्ञ, दान आणि तपस्या. यज्ञ म्हणजे काय? यज्ञ हा संकीर्तन एक प्रकार आहे, पण यज्ञ म्हणजे नेमकं काय? ओम हवन म्हणजे यज्ञ नाही. ओम हवन पद्धतीचं एक बाह्य रूप आहे, त्याला आपण यज्ञ म्हणतो, पण ते वास्तविक नाही. वास्तविक यज्ञ शब्दाचा अर्थ आहे की भगवंता प्रित्यर्थ कर्म करणं, भगवंताच्या संतुष्टीसाठी कर्म करणं, त्याचं नाव यज्ञ आहे. म्हणजेच काय की आपलं मन भगवंताच्या मनाला जोडणं, त्याचं नाव यज्ञ. यज्ञ म्हणजे काय? 4 विटा बांधल्या, त्यात स्वाहा स्वाहा केला, तो यज्ञ शाळा झाली, यज्ञ कुंड झाली. पण यज्ञ म्हणजे आजकाल पूर्वी सुद्धा असे बरेच ब्राह्मण होते, फक्त वेदचे वेद पाठ होते. आज सुद्धा जसे भरपूर पाठांतर आहे, गीता पाठांतर आहे आणि त्याचे बिझनेस सुद्धा आहेत. इथं जर त्र्यंबकेश्वरला नाग आली किंवा कालसर पेन नगर जात, इथून जे नाव देतो त्याला कमिशन मिळेल, असे बिझनेस आहेत. म्हणजे काय की यांनी पाठांतराला धर्म समजलेला आहे, त्यातलं डिवोशन यांना कळालेलं नाही, त्याचं नाव यज्ञ नाही होत, त्याने त्याची चित्तशुद्धी नाही होणार. यज्ञ म्हणजे तो साधारण तिथं झाडू जरी मारतोय तो सुद्धा एक यज्ञ आहे. आपण मंदिरात जाताना आपल्या कपाळाला तिलक लावतोय, हा सुद्धा एक आहे, एक यज्ञ आहे. कारण का, कशासाठी लावतोय आपण? भगवंताला. आपण तिलक लावल्यानंतर भगवंताला आनंद होईल, म्हणजे तो यज्ञ झाला. दान म्हणजे दानाचे किती प्रकार आहेत? खास करून म्हणले की दानाचे प्रकार आहेत, असे अनंत प्रकार आहेत. परंतु गीतानुसार म्हटलेलं आहे की तमगुणी दान, रजोगुणी दान, सत्वगुणी दान आणि शुद्ध सत्वगुणी दान. तमगुणी दान म्हणजे मोठ्या अहमतेने दिलेलं, जसं कर्णाने आपली काय दिलं होतं? कवच सुद्धा दिली. या दानाला कुठलं म्हणजे दान? हे दान तमगुणी दान. आपल्या गर्विष्ठपणाने मी देऊ शकतो, माझं आहे ते, दुसऱ्यावरती उपकार केल्यासारखं माझं आहे म्हणून त्याला म्हणजे तमोगुणी दान. आणि रजोगुणी दान म्हणजे की हे केल्यानंतर हे मिळत, ते रजोगुणी दान. आणि सत्वगुणी दान म्हणजे दान करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि शुद्ध सत्वगुणी दान म्हणजे ते ज्ञान फक्त कृष्णालाच गेलं. कारण का, अल्टिमेटली कृष्ण हे सर्वे सर्व आहे. का कृष्णाला देणार? कारण यस्मिन तुष्टे जगत तुष्टे. जर दान हे कृष्णापर्यंत पोचलं तर ते सगळ्या जगाला आपोआप पोचलं जातं. म्हणून या दानाला म्हटलेलं आहे शुद्ध सत्व दान.
सध्या तुम्ही करतायत, किती लोक करतायत हातवरती करा जरा. बाकीची एवढी का नाहीत हातवरती? गेल्या वेळेला किती लोक प्रवचनाला होते? सगळे होते मला वाटतं. आज बरेच लोक आलेले. पण आपल्याला जर शुद्ध व्हायचे, जो प्रत्येक जण या एक व्यक्तीच्या शोधात आहे, तो जो ॲब्सोल्यूट ट्रूथ आहे, ट्रूथ जे पूर्ण सत्य आहे, तुम्ही ज्याला नेमलेस म्हणा, फॉर्मलेस म्हणा, पण ते सगळ्या जगाचा सोर्स आहे तो श्रीकृष्ण. त्याच्या शोधात सगळेजण आहेत. पण लोक हे अज्ञानाने वेगळ्या ठिकाणी शोध घेतात. पण आपलं एवढं परम भाग्य आहे की श्री प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला या सोरचा शोध लागला असून, एक संधी मिळाली असून सुद्धा जर आपण तो संधी गमावली तर मग आपणच, आपल्याला संधी मिळून सुद्धा आपण ऍप्लिकेशन केलं नाही असं म्हणताय. नोकरी आली सगळी, सगळं घरी फार घरापर्यंत आली सगळी. जसे काही कंपनीवाले डायरेक्ट कॉलेजमध्ये येतात, इंजिनियर तिथून नोट करून देतात, तसं आपल्याला निवडलंय भगवंताने. काहीतरी दिसते बाबा याच्यातून की याला सेवा देऊ शकते. पण तरी सुद्धा पण आपण जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मग अनफॉर्च्युनेट, दुर्दैव्य ना भगवंतच नाही. कोणाच दुर्दैव आहे? आपलं दुर्दैव आहे. ते भगवंताला वास्तविकपणे काहीच मागायची आवश्यकता नाही. त्यांच्याजवळ कशाचाही अभाव नाही. गीतेमध्ये भगवान म्हणतात 3 नंबरच्या 22व्या शब्दात, नमे पार्थ त्रिषु लोकेषु किंचन न पार्थ एव अस्ति वर्ते एव च कर्मणि अव्याप्तम अव्यमात्मम. हे अर्जुना, मला काही माझ्या सृष्टीमध्ये किंवा माझ्याकडे काही अभावच नाही. मला कोणाला मागायची गरजच नाही. मला कुठलं कर्म करण्याची देखील गरज नाही. पण तरी सुद्धा वर्ते एवच कर्मणी, मी तरी सुद्धा कर्म करतोय. कशासाठी? कशासाठी करतोय? जगाला प्रेरणा देण्यासाठी. कारण जगाचं हित आहे, ही भगवंताची नीती आहे. भगवंताला काही नकोय, भगवंत आत्मनाम आहे. पण आपल्याला सुख मिळावं, आपला उद्धार व्हावा, आपल्याला आनंद मिळावा, यासाठी भगवंताची कल्पना आहे. वास्तविकपणे भगवान जन्म घेतात का? वसुदेव आणि देवकी यांचे काही माता पिता आहेत का? ते सर्वांचे माता पिता आहेत. ते अजन्म आहेत, जन्माच्या पलीकडचे आहेत. पण तरी सुद्धा ते जन्म घेतात. कशासाठी घेतात? मी जन्म घेतो. जर एखाद्या भक्ताने इच्छा केली आणि त्या प्रकारचं लालन पोषण, त्या प्रकारचं डिवोशन, त्या प्रकारची श्रद्धा, त्या प्रकारचा आदर सगळ्या जगाला जर बघायला मिळाला तर भगवान म्हणतात की मी जन्म घेतो. आणि काय करतो जन्म घेऊन? मी या सेवेची संधी सर्वांना देतो. जो कोणी याच्यामध्ये ट्रुथ मध्ये उतरेल, प्रयत्न करेल, त्याला हा माझ्या प्रेमाचा निश्चित लाभ मिळेल. हे प्रेम म्हणजे काय की हे अथांग सागर प्रेम आहे. याला सगळे जग शोधत आहे वास्तविकपणे. पण फार कमी लोकांना याचा शोध लागलेला आहे. ज्याला याच्यात यश आलेलं आहे त्याला तो आनंद आहे, प्रचंड आनंद आहे. हा कल्पनेच्या पलीकडचा आनंद आहे. म्हणून ज्यांनी अजून कोणी सुरू केली नसाल ही संधी, सेवेची संधी, तर सुरू करा हा बघून. याच्यामध्ये ना संस्थेचा स्वार्थ ना भगवंताचा स्वार्थ. हा जास्त प्रमाणात बघितला तर आपला वैयक्तिक स्वार्थ आहे. त्याच्यात वैयक्तिक फायदा जास्त आहे. ज्याला मला माहित नाही किती लोकांना समजेल, पण आज ना जर कोणी ऐकलं ना तर आज ना समजेल. पण हे समजून घ्यायला पाहिजे.
म्हणून म्हटलं जातं की दान हे मंदिरात, इस्कॉनच्या मंदिरात दिलं हे शुद्ध सात्विक ज्ञान आहे. तर मंदिरामध्येच का दिलं पाहिजे ज्ञान, हे दान? कारण का मंदिर हे दानाचा अल्टिमेटली, कारण मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्ण साक्षात विराजमान असतात. त्यांच्यावरती ही त्यांच्या चरणाजवळ आला तर तिथून संतुष्टी जगाकडे पोहोचली जाते. इथं काय असतं मंदिरात? पहिली गोष्ट ही ट्रँक्विलिटी म्हणजे शांतता. आज जर सगळे शांती शोधात आहे. जर भौतिक तापाने तापला असेल, कोणाला असं वाटेल की बाबा मंदिरात आलो आणि इथं एक 5 मिनिटं बसलो आणि डोकं धरून माघारी गेलो. असं कोणाचा अनुभव आहे का? भविष्यात तरी होईल कोणाचा? ही शांतता येते कुठून? कारण शांततेचा सोर्स श्रीकृष्ण आहे. ते व्हायब्रेशन इथंच मिळू शकतं. प्रभुपाद म्हणतात की मी एखाद्या झाडाखाली सुद्धा प्रवचन दिले असते, पण मी मंदिरं का बांधलेली आहेत की लोक झाडाखाली येणार नाहीत. लोक कुठे येतील? मंदिरामध्ये येतील. म्हणून मंदिरामध्ये जे येतात त्यांना शांततेचा अनुभव होतोच आणि जग सगळ्या शांततेच्या शोधात आहे. बरेच पत्रकार म्हणतात की समाजामध्ये एवढे गरीब लोक आहेत, हे काय इकडे तुम्ही तुमचा अभिषेक करता, एवढं लिटरने दूध वाया घालवता, सगळं गटरात जातं ते. आणि इकडे गरीब बिचारे झोपडपट्टीमध्ये राहतात, त्यांना वेळेला जेवण मिळत नाही. एवढं लोक दूध वाया घालवतात, मी तिकडं एवढा डेकोरेशन करतात, फुलं दुसऱ्याची टाकू द्यावं लागतं सगळी. हा मूर्खपणा तुमचा बंद करा. तुम्हाला काय वाटतं? झोपडपट्टीतले जे गरीब लोक आहेत, जे उकरड्यावरती अन्न शोधतात काय काय वेळेला, त्यांची सगळं सोडून त्यांची सेवा केली पाहिजे का मंदिरामध्ये डेकोरेशन केलं पाहिजे, अभिषेक केला पाहिजे, शृंगार केला पाहिजे? नेमकं काय सांगू का? कारण का जर लोक आहेत ते सुद्धा जर मंदिरामध्ये आले, वास्तविकपणे गरीबी आहे ना, गरिबी, दुःख, गरिबी, अकेलपण हे जे महसूस होत आहे, मालूम होतं आपल्याला, हे कशामुळे होतं? आपल्या हृदयात असणाऱ्या भगवंताबद्दलचं प्रेम कमी पडतं, म्हणून त्या सगळ्या गोष्टीचा अनुभव होतो. नाहीतर अनुभव होऊ शकत नाही. आपल्याला दुःखाचा अनुभव येतो, आपल्याला एकटेपणाचा अनुभव होतो, आपल्याला लढाई झगड्याचा अनुभव होतो, कुठेतरी कमतरतेचा अनुभव होतो, इंद्रियाची काम असणे सगळा अनुभव होतो. या सगळ्या अनुभवाच्या मागे एक कारण आहे, ते म्हणजे भगवंताबद्दलचं जे आपलं प्रेम आहे ते आपल्या जीवनात कमी पडलेलं आहे, कुठेतरी कमी आहे. त्याचा फाइंड आउट करून, शोध घेऊन, सर्च करून बघितलं ना, तर मी गेल्या वेळेला सांगितलं की सगळ्याला कारण कोण आहे? आपण स्वतः आहोत. म्हणून गरीब लोकांची प्रवृत्ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ते गरीबच राहणार. ते गरीब आहे, ते झोपडपट्टीमध्ये आहेत, त्याची प्रवृत्ती आहे. त्याच्याकडे 4 पैसे मिळाले ना, त्यांना सरकारने जरी बिल्डिंग बांधून दिली ना, तरी ती बिल्डिंग भाड्याने देतील आणि पुन्हा झोपडपट्टीत राहतील. त्यांना जरी एखाद्याने 1000 रुपये दान दिले ना, तरी त्या दानात ते काय करतील, 1000 रुपयाची अर्ध्या पैशाची दारू पितील. ते सगळे संध्याकाळी घोंगाट विकत आणतील आणि खातील आणि एकमेकाला भांडत बसतील. उद्या लगेच हातात हलवणीचं भांड घेऊन दारू मागत बसतील. ही गरिबी नाही, ही काय आहे? गरिबीची प्रवृत्ती आहे. हे त्या पत्रकार मूर्खांना समजत नाही. त्याला वाटतं की हे मंदिरामध्ये जे दान जातं हे फुकट जात आहे ना, दान काय होतं. पण या ठिकाणी अनेक लोक येतात
त्यांना काय मिळतंय की आपण का दुःखी आहोत, देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीच्याही साधिल्या. देवाच्या दारामध्ये जर आपण उभं राहिलो तर चारही मुक्तीचा अनुभव येतो आपल्याला. याचा अर्थ काय, गरीब जरी आला, श्रीमंत जरी आला, गोळा जरी आला, काळा जरी आला, कसला जरी आला तरी त्याला चारही मुक्ती म्हणजे काय, चारही मुक्ती म्हणजे की जे मी कोण आहे, कशासाठी आहे, मी कशासाठी जीवन जगतोय, मला हे दुःख काय आहे, या चारही मुक्तीचा त्याला अनुभव येतो की नाही. म्हणून मंदिरामध्ये यायला पाहिजेत लोक, येतात आणि आले तर त्यांना काय समजलं पाहिजे, या ठिकाणी भगवंताचं अस्तित्व जिवंत आहे. जर इथं कोणच आलं नाही, इथं भगवंताला सजावटच केली नाही, सुंदर शृंगार केलाच नाही, इथं अगरबत्तीच लावली नाही, इथं काही अभिषेक वगैरे काहीच ऍक्टिव्हिटी नाही केला, तर येणाऱ्या लोकांच्या मनामध्ये भावना तयार होईल का की या ठिकाणी देव आहे म्हणून. म्हणून सगळा समाज ज्याच्या शोधात आहे, ती शांतता आहे, ती फक्त प्रामाणिक मंदिरामध्ये मिळू शकते. कारण इस्कॉन संस्था आहे, अशी आजपर्यंत इतिहासामध्ये असे अनेक मंदिरं बांधली, परंतु समाजाने जेवढी सुंदर सुंदर मंदिरं बांधली, त्याचे समाजाने हेच कमी पडलं समाजाकडून की त्या तिथे ऍक्टिव्हिटी झाल्या नाहीत. एक दिवस जत्रा भरली, त्या ठिकाणी सगळं बडाबडा पाणी ओतलं, गुलाल फेकला, त्या मूर्तीला सगळं मळून टाकलं. दुसऱ्या दिवशी त्या माशा भोंगाव करतात, कोणी तिकडे बघायला नाही. म्हणून रोज तिकडे लोक येणार नाही, एक बी नाही, वर्षातनी एकदा किती गोळा होतात. म्हणून हे समजायला पाहिजे की आज समाजामध्ये लुटालूट वेगळी आहे ना, हे फक्त श्रावणी सोमवार म्हणा, काय म्हणा, हे फक्त हे एवढ्या महिन्यापुरतं असतंय. ते नंतर त्या तिकडे कोणी गटार तिकडे त्या जेव्हा तिकडे फुलं पुसतात त्या आजूबाजूला सगळा दर्प येतो, तिकडं कोणी काढू शकत नाही. काय इस्कॉन एक अशी संस्था आहे की जे भगवंताचं जे शुद्ध सत्व अस्तित्व आहे हे सगळ्या जगाला दाखवतं. म्हणून दान मुख्यतो इस्कॉन मध्ये करणं हे शुद्ध सात्विक दान आहे. गरीबाला करायचं, इस्कॉन मध्ये लोक गरीब आहेत ना, कुठे श्रीमंत आहेत, आम्ही गरीब आहेत. आमचं लोक काय आहे, नोकरी सोडून दिलेली, आता किती पैसे आहेत, 1000 रुपये नाही. आज मिळेल खायला, उद्या निश्चित मिळेल, फक्त भगवंताचा आहे म्हणून त्याच्यावर विश्वास आहे म्हणून. पण कुणी जर नाही गेलं तर कुठे मिळेल का. गरीब कोण आहे, सगळ्यात गरीब कोण आहे, इस्कॉनचे लोक सगळ्यात गरीब आहेत ना, आम्हाला द्या ना. गरीबाचाच तुम्हाला शोध करायचा तर सगळ्यात गरीब कोण आहे, सगळ्यात गरीब तर ब्रह्मचारी गरीब आहे, त्यांच्याकडे काय इन्कमचा सोर्सच नाही काय. म्हणून दान हे योग्य जागेवरती जाणं हे शुद्ध सात्विक दान आहे. याचं प्रमाण आहे, याचं प्रमाण गीतेमध्ये आहे. म्हणून लोक बरेच म्हणतात की अरे गीता श्रेष्ठ की वेद श्रेष्ठ. काय श्रेष्ठ आहे, कसं काय गीता, वेद तर सर्वात अगोदरचे आहेत. वेद स्वतः ब्रह्मदेवाने ब्रह्मदेवाला भगवंतांनी दिलेलं ज्ञान. वेदाद्वारे या सगळ्या सृष्टीचे शोध लागलेले आहेत. गीता श्रेष्ठ की वेद श्रेष्ठ आहे. काय श्रेष्ठ आहे, गीताचं ज्ञान आहे आणि वेदाचं ज्ञान आहे. वेदाचं ज्ञान आहे, एका याच्यामध्ये जो लाख मंत्र आहेत, त्याची 6 अंग आहेत. 4 लाख. त्याचं व्याकरण अंग आहे, त्याचं वेगळं अंग आहे, अशी 6 अंग आहे. तर हे एक एक अंग समजायला कलियुगाच्या लोकांना वेळ आहे का तेवढा. म्हणून वेद हे सत्य लोकांसाठी योग्य आहे, कलियुगातल्या लोकांसाठी गीता योग्य आहे. कारण गीताचं ज्ञान आहे हे सर्वांना, लहान मुलापासून ते सगळ्यांना समजत असं ज्ञान आहे. म्हणून तर गीता आहे की वेदा नाही कळला अंतपार याचा
कानडा राजा पंढरीचा. आहे की नाही? वेदांना मी नाही कळला, पण कुणाला कळला? गीतेला कळलेला आहे. गीतेने सांगितलंय, गीतेमध्ये स्पष्ट कृष्ण म्हणतात, अहम सर्वस्य प्रभो मत सर्व प्रवर्तते इति मत्वा भजते माम. माझ्यापासून सर्वांचा उगम होतोय, म्हणून मला भजा. मन्मना भव मदभक्तो मद्याजी माम नमस्करू. यत्करोषि यदश्नासि यज्जिहोषि ददासि यत्तपस्यासि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. की अर्जुना, जे खातो, जे दान देतो, जे तपस्या करतो, जे काही करतोस ते माझ्या प्रित्यर्थ कर, तर तुला त्यातून आनंद प्राप्त होईल. मला प्रत्येक वेळेला इव्हन अर्जुना, तुला जरी युद्ध जरी करायचं असेल तरी युद्ध करणं आणि माझं स्मरण करणं, युद्ध करणं, याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. एवढं वाटतं 64 करोड लोक मारले गेले युद्धामध्ये आणि अर्जुनाला पाप लागलं नाही. कारण का? भगवंतांनी अगोदरच सांगितलं होतं की तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच. की अर्जुना, तू युद्ध करतोय पण कसं कर? माझं स्मरण करत कर युद्ध कर, तुला पाप लागणार. म्हणून हे ज्ञान गीताचं ज्ञान आहे, गीताचं ज्ञान आहे, हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. म्हणून तर म्हटलेलं आहे की गीता हे सर्व उपनिषदांचं, वेदांचा सार ग्रंथ आहे. या सार ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे की शुद्ध सत्व दान आहे. ज्या ठिकाणी भगवंताचं अस्तित्व प्रकट होतं आणि अस्तित्व प्रकट करण्याचा जे लोक प्रयत्न करतात त्या लोकांना दान देणं हे सर्वश्रेष्ठ दान आहे. म्हणून आज आपण गेल्या वेळेला बघितलं की दान का करायला पाहिजे, दान करण्याचे फायदे बघितले. पण आज बघितलं आपण बघणार आहोत की दान कसं करायचं. पण सगळे नवीन चेहरे दिसत आहेत. खरं तर जुने भक्त पाहिजे होते की जे आता सध्या कलेक्शन करतायत, पण तुम्ही सुद्धा करा. डोनेशन फॉर कृष्णा. आपल्यासाठी नाही, कृष्णासाठी आपल्याला करायचंय. म्हणून ते कसं केलं पाहिजे थोडं प्रॅक्टिकल नाही म्हणतात की मी थोडं जे काही अनुभवानुसार जे मी काय ऐकलं असेल आणि जे गीतानुसार जे आहे ते तुम्हाला मी सांगणार. तर याचं फळ जे फार मोठं असतं. बघा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मागे होते ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प आहेत ना. लहान होते ना त्यावेळेला प्रभुपाद पाश्चात्य देशामध्ये गेले होते. त्यावेळेला ॲम्स्टरडॅम या ठिकाणी प्रभुपादांना एक जागा होती आणि ती ट्रम्पच्या नातेवाईकाची होती का त्यांची स्वतःची होती. त्यांनी ती प्रभुपादांना जे लोक विरोध करत होते, ट्रम्प तिथे आले आणि प्रभुपादांना ती त्यांनी दान केली. म्हणून एवढं काय भक्तिभाव नव्हता. म्हणजे त्यांना वाटलं की बाबा हा माणूस एक साधू आहे, इंडियातून आलेला आहे, त्याच्या मनात सहज भाव निर्माण आला. ते काही फार मोठे नव्हते त्यावेळेला. ते असतील मला वाटते की 31 वर्ष की 21 वर्ष असतील मला वाटतं. पण थोडंसं जे दान केलं होतं त्यांनी, त्याचा दानाचा त्यांना लाभ भविष्यामध्ये काय झाला माहिती आहे ना. आता आपल्याला तुम्ही न्यूज ऐकली असेल की ट्रम्प ज्यावेळेला भाषण देत होते ना त्यावेळेला एक अतिरेक्यांनी गोळी मारली त्यांना. त्यांचा वध करण्यासाठीच मारली होती, पण गोळी त्यांच्या इथं कानाची पाळी आहे ना, इथं या पाळीला छेद करून गोळी निघून गेली. एवढा डिफरन्स कुठे राहू शकत नाही. कानाच्या पाळीतून जाणं माणसाला काहीच नाही म्हणून एवढा डिफरन्स जो बघायला मिळतो ना, याच्या मागचं काहीतरी फार मोठं सत्कृत्य आहे. चेहरे उडतात काय काय वेळेला, चेहरे उडून त्या अंगामध्ये घुसतात. पण या माणसाचा फक्त कान आणि ती पाळी, कानाचं हाड सुद्धा सुटलं नाही. एवढे मोठे अतिरेक करून आलेली गोळी. म्हणून दान हे कधी केलेलं, कुठं काय केव्हा हे कधी वाया जात नाही.
भगवंताची भीती आहे की भगवंत कोणाच्या कर्माने निंदे होत नाही. कुठं तरी ते आपल्या जीवनामध्ये फार मोठा चमत्कार करून देतातच. एक महिला होती मुंबईमध्ये. त्या ठिकाणी फळ विकण्याचं ती काम करत होती. फक्त त्याच्यातून तिला तिचा नवरा मरून गेलता की सोडून गेलता माहित नाही, पण तिला फक्त 6,000 रुपये मिळत होते त्या महिना काठी केसरी. पण त्यातली ती 2,000 रुपये डोनेशन द्यायची. ती तिला म्हणाली की एवढे नको याचं काय आहे, हे मला या जन्मात कृष्णाला पाहायचं आहे. तिची एकमेव इच्छा होती. भविष्यामध्ये असलेली जीवन चालवलं. भविष्यामध्ये ती फार मोठी भक्त बनली. परदेशी गेली. परदेशी जाऊन ती प्रभूची शिष्य बनली. मला त्याचे एक्झॅक्टली नाव माहीत नाही, पण मी जे ऐकलेलं आहे ते मी सांगतोय की मुंबईमध्ये राहणारी महिला परदेशी जाऊन फार मोठी ती कंपनी बनवली, फार मोठी श्रीमंत झाली. ती एवढा सगळा तिच्या जीवनात लाभ झाला. ती फक्त तिला एकमेव होते की तू एवढं 6,000 2,000 रुपये देते. ती म्हणते की या जन्मात मला कृष्णाला पाहायचं. कृष्णाला पाहिलं तिने आणि प्रचंड जीवनातलं जे शुद्ध सत्विक ज्ञान आहे तिने ते प्राप्त देखील केलं. म्हणून अशी कितीतरी उदाहरण आहेत प्रभूंचे त्याच्यामध्ये. जॉर्ज हॅरिसन येते की एक फार होते पिटल संगीतकार होते ते. ज्यावेळेला प्रभूंना त्यांनी पाहिलं त्यावेळेला त्यांनी त्या हरे कृष्ण मंत्रावरती एक धून काढली, ते रेकॉर्ड केलं. असे सगळ्या जगात चालू आहे. आणि जॉर्ज हॅरिसनने कृष्ण बुक लिहिण्यासाठी त्याचे प्रभूंकडे पैसे नव्हते, काही पैसे दिले त्यांनी. काही पैसे दिले. स्वतःचं भक्तिवेदन मॅनर अक्कचे अक्क जे आहे ना लंडन मधलं, ते अक्कचे अक्क आज ते किती लोकांनी पाहिलं असेल. कोणी पाहिलं नसेल. नानाने पाहिलं नाही. किती मोठं आहे ते. जॉर्ज हॅरिसनने ते अक्क इस्कॉनला दान दिलं. पण त्या जॉर्ज हॅरिसनने आपल्या जीवनामध्ये कधी भक्ती केली नव्हती. फक्त एकदा प्रभूंना पाहिलं होतं की मृत्यूच्या वेळेला, असं म्हटलं ना मृत्यूच्या वेळेला की गीतेचं प्रमाण आहे की अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. ज्यावेळेला अंतकाळी याच्या मुखात नाव येतं तर निश्चित आहे की माझ्या धर्माला पोहोचतो. या जॉर्ज हॅरिसन ज्या वेळेला हे जग सोडून जात होता तो एवढा प्रसिद्ध होता की त्याला पाहताच कितीतरी तरुणी त्याचं संगीत चालू झालं बेशुद्ध पडायचं. त्याला पाहण्यासाठी एवढी गर्दी व्हायची. असा तरुण प्रभुपादांच्या हरे कृष्ण धूनची प्रचार करून त्याच्या जीवनामध्ये एवढा फायदा झाला की मृत्यूच्या वेळेला, स्वतःच्या मृत्यूच्या वेळेला त्यांनी ते हरे कृष्ण महामंत्र सगळ्या जगाला ऐकवलं. आणि हरे कृष्ण महामंत्र जप करून त्यांनी प्राण सोडले. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये संस्कारामध्ये आईवडिलांच्या संस्कारामध्ये कधी भक्ती केली नाही, पण थोडस एका साधूच्या संपर्कात येऊन एवढं मोठं दान करण्याची भावना, एवढा मोठा लाभ प्राप्त होतो. म्हणून हे जे दान आहे, हे दान शुद्ध सात्विक जे ब्राह्मण आहे त्याच्याप्रती गेलं ना तर ते वाया जात नाही. ते प्रचंड फायदा. प्रभुपाद हे साधारण ब्राह्मण नाही, ते महान ब्राह्मण आहेत. म्हणून आपण बघू शकतो की भागवतमध्ये सुद्धा कहाणी आहे की जे दान आहे ते दान जर ब्राह्मणाचं दान जर हटवून घेतलं तर जीवनात काय परिणाम होतो माहिती आहे आपल्याला. की एक कृष्णाने सगळे कृष्णाची मुलं आहेत अशी फिरायला सुट्टी दिवशी गेली होती. त्या ठिकाणी विहीर होती. मुलं खेळता खेळता त्यांचा काहीतरी विहिरीत पडला आणि ती शोधायला, ऐकले असेल सगळ्यांनी, कहाणी वाचली असेल. त्याच्यामध्ये आत गेलं, बघितलं तर काढायला गेलं तर आत मोठा सरडा होता. तिथे सरड्याला म्हणली काढा बाहेर. तर कुणाला ते हात पुरत नव्हतं, फार ते खोल नव्हतं, पण सगळे प्रयत्न करायचे पण ते सरड्याला हात पोचत नव्हता. स्वतः कृष्ण आले आणि त्यांनी विहिरीवरून हात सोडला आणि त्यांचा अचानक एवढा हात लांब झाला की त्या सरड्याला पोचला आणि सरड्याला बाहेर काढला.
त्यांच्या मुलांना देखील माहित नव्हतं की आपल्या वडिलांचं एवढं वैभव ऐश्वर्य आहे की हे अचिंत्य आहे. त्यावेळेला म्हणजे तुमचा हात कसा पोचला, त्यांनी बाहेर काढलं. जसा कृष्णाचा पुरुष झाला त्यावेळेला तो सरडा बोलायला लागला. एका राजाच्या रूपात त्याचं परिवर्तन झालं. तो म्हणाला की मी पूर्वजन्मी ब्राह्मणाचं संपत्ती, त्याची जमीन मी हडप केल्यामुळं मला या जन्मात सरडा बनावं लागला. म्हणून कृष्ण आपल्या मुलांना सगळ्यांना, किती मुलं होती कृष्णाला? किती? 16,100 राणी होत्या. प्रत्येक राणीला 10 मुलं होती, एक मुलगी होती. बरेच लोक समाजामध्ये कृष्णाची बरोबरी करू शकतात. आपल्याला एवढी मुलं झाली तर म्हणून त्या सगळ्यांना सांगतात की ब्राह्मणाचं दान आहे, ब्राह्मणाचं धन आहे, हे आपल्या तिजोरीत, स्वतःच्या वैयक्तिक तिजोरीत कधी न आलं पाहिजे. परंतु आपल्या तिजोरीतलं धन आहे ते ब्राह्मणाच्या तिजोरीत गेलं पाहिजे. हे एकाच गोष्टीला तुम्ही जर सगळ्या मुलांना साक्षात्कार घेतला आणि हे पुढंपर्यंत चालू ठेवलं ना तर तुम्हाला कधी व्यक्ती येणार नाही. म्हणून ब्राह्मणाचा कधी अपराध करू नका, ब्राह्मणाला कधी, ब्राह्मणाचं धन कधी आपल्या तिजोरीत येऊ देऊ नका. आणि आलं तर ते शुद्ध सात्विक मार्गाने सेवित लावा. तर ह्या मुलांना एवढं प्रवचन दिलं कृष्णाने, पण मुलांनी शेवटी काय केलं? मुलांनी दान घेतलं ब्राह्मणाकडून आणि त्याचा गैरउपयोग केला थोडा. त्या ऋषीला गेलं, त्याने त्याचे म्हणले की तुला सगळ्या पोटामध्ये शिंद्या घातल्या, त्याच्या उशा घातल्या, गायला दूध दिलं. त्याची निंदा केली थोडी. निंदा केल्यामुळं, अशा ब्राह्मणाची निंदा केल्यामुळं अख्खा यदुवंश नष्ट झाला. चाणक्य पंडित एकदा त्यांच्या झोपडीमध्ये होते आणि एक चीनचा प्रवासी त्या ठिकाणी आला होता. मी आल्याबरोबर म्हटलं बसा सर. आणि त्यानंतर त्यांच्याकडे एक दिवा होता ना, तो चाणक्य पंडितने तो दिवा विझवला आणि दुसरा दिवा लावला. म्हणजे की सर हे या दिव्यामध्ये काय कमतरता होती की तुम्ही दुसरा लावला? चाणक्य पंडित काय म्हणाले की तुम्ही सर मला भेटायला आलात, हे तुम्ही माझ्याशी पर्सनली बोलायला आलात. आणि पहिला जो दिवा होता ना ते सगळं शासकीय काम होतं. म्हणून शासकीय कामाला शासकीय दिवा, माझं पर्सनली काम आहे म्हणून माझ्या पर्सनली हा दिवा लावलेला आहे. म्हणजे एवढा त्यात काय फरक आहे? म्हणले याच्यावर सगळं अर्थशास्त्र अवलंबून आहे. त्यातला जो अर्थ समजला ना त्याला सगळं काही समजलं. म्हणजेच काय की ही मंदिराची संपत्ती आहे, ही माझी संपत्ती आहे. दोन्ही संपत्ती जर एकाच खिशात घातला, वेळ आलेला आपण खर्चू की प्रामाणिकपणे. पण मंदिराची संपत्ती ही वेगळ्या खिशात असली पाहिजे, आपली संपत्ती ही वेगळ्या खिशात असली पाहिजे. त्याला जर एकत्र केली ना तर अर्थशास्त्रामध्ये गडबडी आलीच म्हणून सांगतो. तुमच्या हृदयातच कॉन्फ्लिक्ट तयार होणार. तुमच्या हृदयातली लढाईच आपण जिंकू शकत नाही. म्हणून आपलं कुठंतरी वाद होणार, कुठंतरी त्या वादाच्या उघड्या सापडणार. चाणक्य पंडितांनी त्याला शिकवलंय की नेहमी मंदिराची संपत्ती आणि पर्सनल संपत्ती कधी मिक्स नाही करायची. त्याचा वेगळा हिशोब, हा वेगळा हिशोब. हे जर शास्त्र नाही तर याच्या शास्त्रावरतीच तुमचं वैयक्तिक सगळं जीवन आहे, त्याच्यावरती डिपेंड आहे आपण भक्त असं. नाहीतर कॉन्फ्लिक्ट हृदयामध्ये चालू होणारच, कोणी वाचणार नाही. कारण का मंदिराची संपत्ती ही एका ब्राह्मणाची संपत्ती आहे. प्रभुपादासारख्या शुद्ध ज्याने पूर्णपणे भगवान विष्णूच्या चरणांचा आश्रय घेतलेला आहे, अशा ब्राह्मणाची संपत्ती आहे. एक प्लेट जरी आपल्या घरात गेली आणि आपली द्यायची भावना नाही झाली, ही मंदिराची प्लेट आहे, तर आली घरात तर राहू द्या, काय त्याला. तर ती प्लेट, त्या भावना आहे ना आपली, आपल्याला कुठल्या स्तराला घेऊन जाईल हे सांगता येत नाही.
शुद्ध सात्विक ब्राह्मण इस्कॉनच्या मंदिरात पोहोचलं पाहिजे, म्हणून ते योग्य आहे. म्हणून सुरुवातीला सांगितलं की तिकडे गेलेलं दान, बरेच पत्रकार म्हणतात ना की जे झोपडपट्टीतले आहेत ना तिथलं दान, ते दान काय फरक येतो, हा फरक आहे. तर आज आता आपण बघूया की हे जे दान आहे ते कसं आपण मागायला गेलं पाहिजे. त्याचा जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला सुदामा ब्राह्मण शिकवतात की खाली हातानं भगवंताकडे कधी जायचं नाही. दान मागायला सुद्धा जाताना आपण आपल्या हातात जर पावती पुस्तक असेल तर त्या पावती पुस्तकामध्ये आपल्या जवळची आपली पहिली पावती आपण केलेली आहे का. आपली एकही पावती नसेल, रोज आपण दान मागायला जात असेल ना, तर आपल्या चेहऱ्यावरती जे भाव उमटतील, जे विचार येतील, जे थॉट येतील ना, ते थॉट ब्राह्मणाचा अपराध करणारे असते. म्हणून तुम्ही योग्य कलेक्शन नाही करू शकत. कोणी म्हणाल की अरे आम्ही 10 रुपये कमवतो, 10 रुपये देणार किती. 10 रुपये जर कमवत असेल ना, त्यातला 1 रुपया तरी आपली पावती असली पाहिजे, आपली स्वतःची पाहिजे. म्हणून दानाची सुरुवात ही स्वतःच्या पहिली खिशातून करायला पाहिजे. असं नाही की याचा की एवढा यांचा आकडा आहे असं नाही, तो आपल्या वैयक्तिक प्रश्न आहे. आपण जर आपली कमाईच्या पर्सेंट आपण घेऊ शकतो. याचा अर्थ की दान जे आपल्या जे पैशाची लक्ष्मीची शुद्धी आहे, दानाची शुद्धी ही धनाची शुद्धी ही दानानच होते, त्याशिवाय शुद्ध होत नसेल. आपलं हृदय शुद्ध व्हायच्या अगोदर आपलं धन शुद्ध झालं पाहिजे. कारण धन हेच हृदयाला, आज कलियुगामध्ये धन हेच सगळ्याला, आपल्या हृदयाला कुस्करून टाकणारी घटना आहे. फार नेहमी आपल्याला धनाचा अभाव येतो. किती जरी आहे ना तरी कमीच पडतं, ते कमीच वाटतं. तो कमीपणाचा जो भाव आहे, मी तुला सांगितलं, हा काय आहे की आपल्या हृदयातल्या कृष्णाबद्दल प्रेम आहे ते कुठेतरी कमी पडलं आहे, म्हणून ते कमी वाटलंय. तर कमी वाटू शकत नाही. पहिला नियम येतो. दुसरा मूळ म्हणजे की दान मागायला जाताना ऑलवेज मूड ऑफ हंबल, नम्रतेने आपला भाव, नम्रता असली पाहिजे आपल्या हृदयामध्ये. अधिकार नाही, अधिकार आहे. वेद दृष्टिकोनातून, भक्तीच्या दृष्टिकोनातून अधिकार आहे की योग्य सोर्सकडे आपण दान आणतोय. पण आपला मूड जो आहे ना तो हंबलच असला पाहिजे. जसं त्या गोप बालकांनी आपल्याला शिकवलं की गोप बालक म्हणजे कोण होते, साक्षात भगवंताचे पार्षद होते. त्या कृष्ण बलरामासोबत त्या जंगलामध्ये आले होते. कृष्ण आणि त्यांच्या स्वतःच्या इच्छेने नाही, भगवंताच्या इच्छेने ते गेले होते त्या कर्मकांडी ब्राह्मणाकडे. कर्मकांडी ब्राह्मणाकडून जसे ते रावणाप्रमाणे होते, ते त्यांना स्वर्गाची म्हणजे भौतिक आनंदाच्या उपभोगणारे होते. ते वास्तविक पाहता कृष्णाने ती लीला केली होती की या कर्मकांडी ब्राह्मणाला त्यांच्या त्या भोगपाशातून मुक्त करणं. फक्त त्यांना एक निमित्त मात्र म्हणून पाठवलं होतं त्या गोबालकांना. परंतु त्या गोप बालकांनी त्यांना पाठवल्यानंतर त्या गोप बालकांची भाव कसा होता. तिथे गेल्यानंतर म्हणले नाही की आम्ही श्रीकृष्ण बलरामांचे सेवक आहोत, तुम्ही हे स्वर्गाला प्राप्ती करण्याचा हे नेते लावले काय खेळ. इथं वनामध्ये श्रीकृष्ण साक्षात ब्रह्मांड नाईक आला असताना तुम्ही त्यांना भेटायला येत नाही. तुम्ही हा स्वर्गप्राप्तीचा यज्ञ करून तुमचा फायदा काय. तुम्ही जर कृष्णाला नाही समजलं तर तुमचं हे जीवन जगण्याचा उपयोग काय. असा एकही शब्द ते बोलले नाही. कसे बोलले ते. दरवाजावरती गेले, हात जोडले, कृपया आम्हाला भूक लागलेली आहे आणि कृष्ण बलरामांना सुद्धा भूक लागलेली आहे, कृपया यातला आम्हाला थोडं तुमच्या इच्छेने काही थोडं दान मिळेल का. हा जो हंबलनेस आहे ना, हंबलनेस आपल्याकडे दिसेल ना तर आपण योग्य दान मागणारे नव्हतो. त्या कोणाला म्हणू शकत नाही तुम्ही जर दान नाही केलं ना तुम्ही नरकात जाऊ शकता. ही जी भाषा आहे ना, ही भाषा इस्कॉनच्या भक्ताला न शोभणारी भाषा आहे.
म्हणून भला आपण प्रत्येकडे हात नाही जोडले, परंतु आपण हृदयातून मनातून तरी हात जोडलेच पाहिजे. ते आपला भाव तसा असला पाहिजे. आपला अधिकार नाही. त्यांची वास्तविक पाहता दान करतात ही त्यांचं डिवोशन मोठं आहे. ते काय आज समाजामध्ये एवढ्या संस्था, भक्तीचा बाजार म्हणणाऱ्या संस्था आहेत सगळ्या, असे हजार भव्य कपडेवाले आहेत. लोकांची आज सगळी दिशाभूल झालेली आहे. कुठला खरा साधू, कुठला सच्चा साधू आहे लोकांना ओळखायला ज्ञान सुद्धा नाहीये. तुम्ही जर अधिकाराने हरिनारायणी मागू शकाल तर तुम्ही स्वतःप्रती आणि टोबानांच्या प्रती बी अपराध करतोय. आपल्या व्यक्तिगत जीवनाला सुद्धा आपण धोका करतो. दान मागण्यासाठी आपला पहिला मूड आहे, मूड अंमल पाहिजे. स्वतः भगवंत येऊन भक्तीचा प्रचार सुद्धा बलरामाने कसा सांगितलाय की हात जोडले, कृष्ण तुमचे धन आहेत, कृष्ण तुमचे प्राण आहेत, प्लीज कृपया श्रीकृष्णाचं नाव घ्या. असं नाही म्हणाले की नाव घ्या लेखाच्या नाही तर नरकात जा. हा जो भावना, हा प्रचाराचा भाव नाही किंवा दान मागण्याचा भाव नाही आहे. आपण भिकारी आहोत, भगवंताचा भिकारी, पण भिकारी भगवंताने भिकारी बनण्याची संधी दिली आपल्याला. कारण भिकारी बनल्यामुळेच अहंकार आपल्याला नष्ट करता येतो. ही भगवंताने योजना बनवली आपल्यासाठी. ही योजना जर समजली नाही ना तर मग आपण किती जरी दान आलं ना तरी ते दानाचा आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये नाही फायदा होऊ शकतो. मन हंबल पाहिजे. जसं गोपालक होते, त्याने हे देखील शिकवलं की जर कोणी बोललं आपल्याला की ते बाबा पुढे जा पुढे जा असं म्हटलं कोणी, तर फार पण नर्वस व्हायचं कारण नाहीये. ती नाही इच्छा तर पुढे दुसरीकडे जायचं. त्याने इस्कॉनला समज नाही, इस्कॉन किती ग्रेट संस्था आहे ते आपल्याला समजलं. त्यांनी किती मूर्ख आहेत लोक. ते मला जरा इस्कॉन काय चीज आहे जरा समजूनच सांगूया. हा मोड बी योग्य नाही. इस्कॉन काय आहे त्यांना माहीत असू नसू आहे, याची देण्याची भावना नाही तर वेळ घालवण्यात अर्थ नाही. वेळ निश्चित जातो. त्याच्या व्यक्तीच्या त्या डोळ्यावरून समजतो की हा व्यक्ती देणार आहे की नाही. बरेच लोक काय करतात की सगळं बाजूला सोडलं आणि त्यातलं गीतातलं त्या श्लोक बीक चालू करून सांगायला लागतात असं तसं तसं. वास्तविकपणे त्याला विचारलं होतं की मी किती पंडित आहे, मी इस्कॉनचा भक्त आहे ना, माझ्यामध्ये काय ज्ञान आहे, तो आपलं ज्ञान त्याला ज्ञानाचा डोस पाहायला लागतो. पण हा मूड योग्य नाही. असं करायचं नाही. कारण आपण दुसऱ्याला आपण किती ज्ञानी आहे हे दाखवण्याने आपण ज्ञानी होत नसतो. आपण लोकांच्या मध्ये हृदय जर परिवर्तन करू शकतो तर आपण दुसऱ्यापेक्षा सुपिरियर नाही, दुसऱ्यापेक्षा मूर्ख आहे असं दाखवूनच दुसऱ्याचा हृदय चेंज करू शकतो. म्हणून नाराज न व्हायचं. तिसरी गोष्ट म्हणजे दान मागताना की युनिटी पाहिजे आपली. जेवढे लोक गेलेत ना ते सगळ्यांचा मूड सेम पाहिजे. नाहीतर एक बोलत असताना दुसरा मध्येच बोलायला सुरू करतो. एखादं बोलतोय त्याला बोलूयात ना. तू प्रत्येकाला वाटतं की ह्याला समजत नाही, जरा मी जरा माझ्या आणि एकाच बोलणं जर बोलत असं समोरच्या व्यक्तीचं त्याचं बोलणं भाव द्या. त्याचं बोलणं थोडं संपल्यानंतर आपण बोल. त्याचं बोलणं चालू असतानाच ह्याने दुसऱ्याने बी बडबड सुरू केली. ते समोरचे लोक ओळखतात की यांच्यामध्ये आहे ना युनिटी नाही. जी शारीरिक युनिटी आले, ते बायोलॉजिकल युनिटी आले, परंतु मानसिक याच्यामध्ये युनिटी नाही दिसत. याला सोडा एवढा बी एटिकेट नाही. एक व्यक्ती बोलतोय तर दुसरा मध्येच बडबड करतोय. लोकांनी अशी दुर्बीण लावलेली असते की तुमच्यामध्ये काय कमी आहे आणि काय जास्त आहे. म्हणून हा भाव सुद्धा फार महत्वाचा आहे. युनिटी. आणि दुसरी युनिटी म्हणजे की जर समजा मी निगडीमध्ये एका ठिकाणी गेलो होतो, मदारी क्रिया प्रमोट होते,
पाऊस पडत होता, ते आम्ही दोघं तिथे गेलो आणि गेट म्हणून आम्हाला तिथं मेन गेटवरती बेल होती, आम्हाला समजलं नाही, ती दरवाजा उघडा होता तेव्हा ते आम्ही अशी छत्री डायरेक्ट आत घुसलो. आत घरी गेलो तरी आत घरात बोलत नव्हते. ती वरची त्यांची थोडंसं होतं आणि वरच्यामध्ये टी व्ही वगैरे सगळे बघत. आम्ही आत गेलो तर कोणीच नाही ना, परत माघारी. तर तो व्यक्तीने माघारी घरातून माघारी बघितलं ना की घरात कोण घुसले माघारी चालले. तो व्यक्ती वर एकदम आरडला, थांबा थांबा थांबा, कोण आहे? आणि हातात तो लाकूड घेऊन आला. म्हणजे कोण तुम्ही, कोण आहे? मूर्ख म्हणले, तुम्ही विचारून सर म्हणलं नाही, आम्हाला हे पत्रिका द्यायची. पत्रिका द्यायची म्हणजे की बेल वाजवणं हे काय तुमचं काय तुम्हाला मॅनर्स आहे की नाही? काय बेल वाजवायला की आज तुम्ही बिंदास घरात असतात, चोर आहे, आता पोलिसांना बोलू का लागेल तुमच्यावरती? तर मी त्याला थोडा नवीन होतो, मी त्याला थोडंसं माघारी बोलायला लागलो. माझ्यासोबत बोल असणारा व्यक्ती थोडा नम्र होता, खरं तर त्याच्यामुळे वाचलो. म्हणून आहे ना, कधी जे आपण जातो ना ते आपण डायरेक्ट घरात न घुसता प्रथम बेल वाजवली पाहिजे की आपण काय असं त्या घराचा अधिकारी नाही. आपण जरी कृष्णाची पत्रिका फार मोठ्या संस्थेतून एका आदर्श प्रामाणिक जर आलो असलो तरी पण एक प्रोसेस आहे, एक एटिकेट आहे. तिथं जर आपण एटिकेट चुकलो ना तर आपण आपल्या इस्कॉनचे आब्रू घालतो, आपली वैयक्तिक तर घालवतो. म्हणून हे बी लक्षात ठेवलं पाहिजे. आम्हाला एक असा व्यक्ती भेटला होता की त्यानंतर सांगायला लागलं की इस्कॉन इथून पैसा घेतं आणि अमेरिकेला पाठवतं. इस्कॉनमध्ये दमारोदम ते फॉरेनर लोक आहेत, हे सगळं दाखवायला वेगळं आहे, करायला वेगळं आहे. हे सगळं इस्कॉनमध्ये चालतं. इस्कॉन एक CA लोकांची संस्था आहे, गुप्तहेर लोकांची संस्था आहे. हे अनेक गैरसमज समाजामध्ये आहेत आणि बघितलंय मी कित्येक मोठ्या लोकांच्यामध्ये सुद्धा आहे. कारण का त्यांच्या त्या इंग्रजीतून ते बाहेरच येत नाही. हे नेमकं काय आहे? फक्त कुठेतरी व्हिडिओ एखादा बघितला, कुठेतरी ऐकायला आलं किंवा तर्काने ते निर्माण करतात, केवळ तर्काने. तर असं जर कोण म्हणत असेल तर तेवढे जो लोक बरोबर गेले असतील ना तर त्यांची युनिटी असली पाहिजे. कशी असली युनिटी? एकदमच सगळ्यांनी तुटून नाही पडायचं. एक व्यक्ती एकदम शांतपणे एक एक गोष्ट समजावून सांगायची. त्यातला जो कोणी थोडा ज्ञानी, प्रत्येकालाच वाटलं पाहिजे की त्या लोकांची जी एकत्र जातात ना त्या लोकांची असं एक युनिटी असली पाहिजे की एकमेकाला हंबल समजलं पाहिजे, की त्यांनी ठरवलं पाहिजे की बाबा जो मेन प्रसंग असेल तर तू बोल. नाहीतर काय करायला असं होतं की अरे त्याला वाटतं की ह्याला समजणार नाही की आपण जरा व्यवस्थित समजून सांगू. पण सगळे लोक तुटून पडतात, ते समोरच्या व्यक्तीला काही समजत नाही, तो हकलतो आपल्याला, त्याचा गैरसमज तसाच जिवंत राहतो. म्हणून एका ठराविक व्यक्तीद्वारे ते व्यवस्थित समजावून सांगितलं पाहिजे. हा संशय त्याच्या हृदयातून काढला पाहिजे. इस्कॉन आज एवढ्या लोकांना दररोज दान करतं. आज एका मंदिराचा किती खर्च आहे? वर्तप्रला विचारा मध्ये आज NVCCचा एका दिवसाचा किती खर्च आहे? किती असेल? 1 लाख रुपये असेल ना एका दिवसात. जर 1 लाख रुपये एका दिवसाचा असेल तर महिन्यात किती झाले? इस्कॉन एवढा खर्च अनुदानासाठी करत असेल तर मग परदेशामध्ये कसं पाठवू शकतो पैसे? किती देतात? मागून असे वर्षातून फक्त एकदाच कलेक्शन करतात. एवढं जर पनीरच्या सब्जी काय फेस्टिवलला एवढे मसाले भातन सगळे असे जेवढे लोक येतात कुणाला पाठवतो इस्कॉन परत असं. जर मग परदेशाला एवढा जर खर्च इस्कॉन करत असेल तर परदेशाला पैसा जाणे का इस्कॉन मध्ये येतोच कुठून पैसा? तुम्ही तर सगळे नेहमी येत आहे. हा टोटल गैरसमज आहे. इस्कॉन जर पैसा इथून जर परदेशात पाठवत असलं तर सरकार काय झोपले काय? सरकार तर सतत दुर्बीण लावून असते.
पण हा एक एखाद्या व्हिडिओद्वारे हा एक पसरवलेला गैरसमज आहे फार मोठा. इस्कॉन मधले एवढे तपस्वी, तिथं तपस्या जी चालते, यज्ञ चालतं, दान चालतं, इथे याची तुलना जगात फार कमी ठिकाणी होते, नाहीतर जवळ नाहीच कुठे. फार मोठी मंदिर आहेत, पण फक्त मेले भरतात, सोमवार भरतात, श्रावणामध्ये मोठमोठे यात्रा भरतात, फक्त ती इव्हेंट असतात, इव्हेंट. त्यात काही नसतं एवढं फार. पण इस्कॉन ही कंटिन्युटी याची. इथं दर दिवशी आहे, दर दिवशी तिकडे 4:30 वाजता मंगलारती असते, दर दिवशी भागवत असतं. भागवताला गोपीनाथ मंदिर मुंबईला, झोनमध्ये, पुण्याला, निगडीमध्ये 100-200 लोक येतात, 400 लोक येतात, कधी कधी 1000 लोक येतात. सगळ्यासाठी प्रसाद असतो, मोफत प्रसाद. त्यासाठी बनवणाऱ्या किचनची किती मोठी योजना, किती मनुष्यबळ, किती कामगार, किती झाडवाले, या सगळ्याचं जे नियोजन आहे हे साधारण नाहीये. आणि लोक आपले साधारणपणे ज्यांच्याकडे मला मागेल ना तर सहज आपला संशय मनामध्ये घेऊन टाकतात की इस्कॉन पैसा परदेश पाठवतो, इस्कॉन सी आहे, इस्कॉन असं आहे. पण हे जे मूर्ख आहेत ना, हे मूर्ख विचार आहेत ना, सगळे जे मागायला सगळे तुटून पडले तर नाही समजणार त्यांना. व्यवस्थितपणे त्यांना जर समजावून सांगितले व्यवस्थितपणे तर त्यांना समजेल. नाही तर समजच आपल्याला की हे समाजाच्या पलीकडचा एखादा व्यक्ती आहे तर त्याला समजवण्यात वेळ घालून उपयोग नाही. म्हणून युनिटी हे फार महत्वाचं आहे. युनिटी जर नसेल ना सोबत गेलेल्या व्यक्तीचा, ते जर आपसापसातच त्यांचा वेळ नसेल, सोबत गेलेली माणसं 2 5 जणी 4 जण असतील काय, ते जर एकामेकामध्ये त्यांचं वेळ नसेल ना तर नक्की आहे की ज्या वेळेला लोक असं पाहणं आणि दुर्बीण लावून पाहणं या जमीन असण्याचा फरक होतो. आपण त्यांना सहज पाहतो पण ते आपल्याला दुर्बीण लावून पाहतात. लक्षात आलं का? ज्यावेळेला दुर्बीण लावून पाहतो ना त्यावेळेला बारकं सुद्धा सगळं दिसतं. तुमच्या डोळ्याचे भाव दिसतात, तुमच्या आपसातले व्हायब्रेशन समजून येतात, सगळं काही दिसतं. म्हणून आपली युनिटी जास्त महत्वाची आहे. त्याच्यानंतर वेळेचं भान असलं पाहिजे. एक 4 मित्र होते, त्यांनी कलेक्शन गोळा करण्यासाठी जन्माष्टमी असे घेतले की ते म्हणले की असं चालण्यापेक्षा टॅक्सी घेऊन जाव, जरा असंच मागायचं थोडं भिकारीसारखं वाटेल म्हणून समजलं पाहिजे त्यांना की टॅक्सीने आली, टॅक्सी चालत म्हणजे थोडं काहीतरी योग्य लोक आहे. पण ज्या ज्या ठिकाणी पोचायचे त्या त्या ठिकाणी ते मागायचे, पण त्यांना लोक किती द्यायचे? 10 रुपये किंवा 21 रुपये द्यायचे. संध्याकाळपर्यंत अख्खी दिवसभर टॅक्सी फिरवली, त्या टॅक्सीचं जे पेट्रोलला बिल गेलं ना तेवढं सुद्धा कलेक्शन त्यांना झालं नाही. का झालं नाही? ज्यावेळेला आपण काहीतरी आहोत हे दाखवायला जातो ना त्यावेळेला निश्चित आहे की आपण काय दाखवायचंय, आपण कृष्णाचे सेवक आहोत हे त्यांना बघायला मिळालं पाहिजे की आपण कृष्णाची तळमळत आहे की कृष्णावरती प्रेम आहे आपलं, हे कृष्णाचे भक्त आहे हे त्यांना दिसलं पाहिजे. पण त्यासाठी आपला पोशाख, आपण कृष्णाचे भक्त आहोत हे त्यांना दिसलं पाहिजे, त्यासाठी आपला पोशाख आहे. उगीच झोपत उठला त्याने फोन केला म्हणून डोळ्यावर 4 थेंब मारले निघाला, तिला नाही लावला काय. अरे तुम्ही एक कृष्णाचा गळ्यात पट्टा घालून कृष्णाचं प्रतिनिधित्व करत निघालेलं आहे, तुम्ही जायला कसं पाहिजे? आपण म्हणजे तुम्ही म्हणजे आपण जायला कसं पाहिजे? आपल्याकडे बघून त्यांची इच्छा झाली पाहिजे की हे लोक कृष्णाचे भक्त आहेत, त्यांना दिसायला पाहिजे. तुम्ही जर डोंबाऱ्यासारखं दिसला तर तुम्हाला बघू, म्हणून जर निश्चितही आपला वेळ जाणार त्या ठिकाणी, नुसता वेळ जाणार तेवढं कलेक्शन नाही होणार. म्हणून आपला पोशाख, आपला भाव शक्यतो आपण धोती कुर्ता घालायला पाहिजे. समजा नाही तुम्हाला शक्य नाही तर व्यवस्थित पॅन्ट शर्ट जरा धुतलेला पण तिलक लावलेला असला पाहिजे.
आपण कृष्णाचे भक्त आहोत तर कृष्णाचं काहीतरी आपल्याकडे असलं पाहिजे ना. लोकांना आज तिलक लावायची लाज वाटते. काय दाखवायचं? अरे हे दाखवायचं नाही, आपण कृष्णाचं आहोत. लोक तिलकाकडे बघितल्यानंतर की वाटतं की अरे हे यांच्याकडे काहीतरी आहे. तो एक भक्तीचा प्रचार आहे की आपला दिखावा पण नाही, लय भक्त समजत नाही. आपण कृष्णाचे आहोत हे दाखवायला पाहिजे आवर्जून. आपल्याकडे कृष्णाचा आहोत, आपल्याकडे काय दाखवू शकतो? तर कपडे तर नाही चेंज करू शकतो आपल्या ह्याच्यामुळं, आपल्याला सवय नसल्यामुळे. तर मग कृष्णाचा आहोत आपल्याकडे दाखवायला काय आहे? दाखवायला आपला तिलक आहे. तो सुंदर काढलेला असला पाहिजे तो तिलक. जरी पॅन्ट शर्ट जरी घातला तरी त्यांनी सुंदर तिलक लावलेला आहे. आणि आपल्या वाचे जे आहे, वाणी आहे ना, ही वाणीतली मधुरता आहे ती त्यांना दिसली पाहिजे. रोगीतच आपण त्यांनी जर थोडं दोन शोधलं की आपण आगावर गेलो तर ते म्हणणार की यांना हाकलायला पाहिजे. पण समजा त्यांच्या ह्याची ते नाही हाकलू शकले, बाबा निश्चय सांगतात, पण त्यांच्या हृदयाचे बीजारोपण होईल. ते इस्कॉनचे कधीच भक्त बनणार नाही. त्यांच्या हृदयातली श्रद्धा एवढी अँटी इस्कॉनच्या होईल की इस्कॉनचे लोक विचित्र लोक आहेत. म्हणजे हे काळजी आपणच घेतली पाहिजे. म्हणून आपला पोशाख आहे, आपल्या भावना आहे, हे सगळं लक्षात आणलं पाहिजे. चौथा मूड आहे की फ्रेश दिसायला पाहिजे. आपण फ्रेश, आजारसारखं कुठेतरी काम क्रोधाचा भाव आपल्या डोक्यावरती विचारायला असं नाही. तर फ्रेश मोड मध्ये फ्रेशने दिसायसाठी म्हणलं की आपलं आरोग्य बी थोडं लक्ष दिलं पाहिजे आरोग्याकडे. बघा, श्री प्रभुपादांच्या फोटोकडे पाहिलं, शिवाजी महाराजांच्या फोटोकडे पाहिलं, इकडे गौनेत्याकडे पाहिलं, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कोणाला असं वाटतं का की त्यांच्याकडे बघितलं आणि मला डिप्रेशन आलं? प्रभुपादांच्या फोटोकडे बघितल्यानंतर मला डिप्रेशन आलं असं कोणाला भाव होतो का? नाही होत असा. कारण त्यांनी जे कृष्णाप्रती प्रेम केलेलं आहे ना, त्या कृष्णाप्रती प्रेम केल्यामुळं त्यांच्या शरीरातलं जे हार्मोन आहे इंडॉर्फिन जे हार्मोन आहे ना, ते शरीरात वाढलं तर ऑलवेज त्या व्यक्तीला जो कोणी पाहतो त्याला तो व्यक्ती प्रसन्न दिसतो. ज्ञानेश्वर माऊलीचा फोटो बघा, तुकारामाचा फोटो बघा, हे लोक आपल्याला नेहमी प्रसन्न दिसतात. कारण का? त्यांच्यातलं ते इंडॉर्फिन हार्मोन आहे ना, ते वाढलेलं आहे. कशामुळे वाढतं ते? भगवंतावरती केलेल्या प्रेमामुळे. त्यासाठी भगवंतावरती केलेलं प्रेम म्हणजे आपलं आरोग्य आहे. आपलं जो कोणी आरोग्याची काळजी घेतो ना, तो त्याच्यावरती प्रेम वाढवायला सर सोपं जातं. आज बरेच लोक आहेत की काय खावं काय नावं याचा काही विचार करत नाही. कुठं वडापाव दिसला की ते मिरच्या हल्ल्या वडापाव म्हणला काही, पण त्याच्यामुळे आपले चेहऱ्याचे भाव बदलतात. आपला भाव हे लोकांना दिसला पाहिजे हा कृष्ण भक्त आहे म्हणून. आपल्याकडं बघून समोरच्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की याला बघून भक्ती आपण केली पाहिजे. तरी कशावर डिपेंड आहे की जर आपला आहार तसा आपला व्यवहार, जसं आपलं अन्न तसं आपलं मन. कुठे लोक गेल्यानंतर काही लोक म्हणतात की थोडा चहा घ्या. चहा घ्यायचं की नाही? प्रेमाच्या पोटी. प्रेम सबसे महान आहे ना. जर आपण त्यांचा आधार बदल नाही स्वीकारला तर त्यांच्या मनामध्ये अशी फिलिंग होईल की यांच्याशी आपलं जुळत नाही, मग यांचं कशाला स्वीकारायचं, अशी भावना होईल की नाही? किती लोकांना वाटते असं होईल? असं होत नाहीये. ज्या वेळेला आपण आपला स्टँडर्ड दाखवतो ना, त्यावेळेलाच त्यांना बी काहीतरी वाटतं की हे लोक काहीतरी विशेष आहे, यांचा आपण स्वीकारला पाहिजे. ज्या वेळेला त्यांनी दिल थोडा चहा घेता का, तर लगेच घेतला चहा.
थोडा वडापाव खाल्ला का लगेच खाल्ला वडापाव. त्यांनी दुर्बीण लावलेलीच असते की हे आपल्यासारखेच आहे. म्हणून ते आपला उद्देश काय आहे की आपला उद्देश आहे की कृष्ण त्यांना देणं, आपण त्यांना नाही द्यायचं. आपण आपलं प्रेम आपल्याबद्दल, लोक काय म्हणतात की आपल्याबद्दलचं प्रेम आपण वाढवायला बघतो. अरे आपण आपल्याबद्दलचं प्रेम कलेक्शन मागायला जाणं म्हणजे आपण किती महान आहे, आपण आपलं आपसाचं प्रेम आहे हे नाही दाखवायचं. कृष्ण किती महान आहे, आपण त्यांना कृष्ण द्यायला जातोय. मग त्यांना कृष्णच दिसले पाहिजे, आपण नाही दिसलं पाहिजे. लक्षात येते सगळ्याच्या. जर आपण दिसायचा प्रयत्न केला ना तर आपलं कलेक्शन बी तेवढं होणार नाही आणि ते लोक देणार नाहीत. आज आम्ही ठिकाणी गेलतो वृत्तप्रभूंनी, त्यांना आम्ही ज्याला चहा पिणार नाही त्याला असं की त्यांच्यामध्ये एक फिलिंग अशी त्यांच्या भावना जागृत झाली की त्यांना असं वाटलं की हे खरोखरच लोक महान आहेत. त्यांनी परत आमच्यासाठी सरबत होण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी आम्ही एकदम नवीन लोकांकडे गेलो पण त्यांनी लगेचच 21 रुपये, त्यांची जी अशी फिलिंग होती ना देण्याची, त्यांना असं वाटत होतं की ह्यांना आपण फक्त 5 पैसे दिलेत. त्यांनी अतिशय नम्रपणे हात जोडून ते म्हणत होते की प्लीज ह्या वर्षी तुम्ही आता अचानक एवढं स्वीकाराल तुम्ही. पण त्यांची भावना काय होती की ते म्हणाले सुद्धा तोंडाले की आम्ही पुढच्या वर्षी आम्ही आणखी देऊ. जर सुरुवातीलाच आम्ही जर चहा घेतला असताना तर कदाचित त्यांची फिलिंग झाली नसती. म्हणून आहे ना कधीही आपलं स्टँडर्ड आहे ते कधी सोडायचं नसतं. आपलं स्टँडर्ड जर आपण याच्यामध्ये प्रेम म्हणतात प्रेम म्हणजे नेमकं काय हे लोकांना समजत नाही. प्रेम म्हणजे की स्वतःला त्याच्यासारखं वागणं, तू माझी फाटका झाली मी तुझी खाजवतो, हे म्हणजे प्रेम नाहीये. हे उसनवारी झाली, याला प्रेम म्हणत नाही. प्रेम म्हणजे की ज्या व्यक्तीच्या आपण शोधात आहे तो व्यक्ती त्याला त्या ठिकाणी दिसला पाहिजे, त्याच्या हृदयात तो प्रकट झाला पाहिजे. आज सगळं जर कृष्णाच्या शोधात आहे, तो सुद्धा व्यक्ती कृष्णाच्या शोधात आहे समोर सुद्धा, पण त्याला माहित नाही तो चुकीच्या वाटेने जातो. जी सत्य वाट आहे त्याला जर आपण दाखवली तर तो आपल्यावरती खुश होतो आणि तो कृष्णावरती खुश होतो. हे प्रेम आहे. प्रेम म्हणजे काय की त्याचा प्रेम म्हणजे त्या ठिकाणी आपला वैयक्तिक आनंद आपण प्रकट नाही करायचा, तो आनंद आपण कृष्णाला देतोय की नाही असं विचारायला पाहिजे. हे थोडं सूक्ष्म आहे पण समजून घ्यायला पाहिजे. म्हणून फ्रेशनेस या ठिकाणी आपलं आरोग्य आहे. म्हणून मी म्हटलं की आपल्याला जर आपलं आरोग्य जर चांगलं राखायचं असेल ना, आरोग्य चांगलं राखायलाच पाहिजे. कारण आपण समाजामध्ये इस्कॉन अशी एकुलती एक संस्था आहे की अध्यात्माचा प्रचार करणारी, प्रामाणिक प्रचार करणारी जगातली सगळ्यात मोठी संस्था आहे. मोठी का म्हणता येईल कारण या संस्थेचाच प्रचार यशस्वी प्रचार आहे. आज ही संस्था एक अरेबियन कंट्री, ज्यू कंट्री, मुस्लिम कंट्री सगळ्या ठिकाणी पोचलेली आहे. अशा श्रीमंत संस्था बऱ्याच आहेत परंतु एवढे यशस्वी नाही. इस्कॉन त्यांच्या मनाने फार गरीब आहे पण यशस्वी जास्त आहे. याचं कारण काय की प्रामाणिक तत्वज्ञानाचा प्रचार करते. भलं पालन करायला लोक कमी पडतात काय वेळेला, परंतु जे तत्वज्ञान आहे ते शुद्ध स्टँडर्डने तत्वज्ञान दिलं जातं. याच्यामध्ये जशी आहे गीता ना तशी सांगण्याचा प्रयत्न करतो आपण. म्हणून त्यासाठी हे जर सत्य सांगायचं असेल ना त्यासाठी आरोग्य पाहिजे. आरोग्य जर लोकांचं बिघडत असेल ना त्याला कारण आहे की तुमचा आहार लाईफस्टाईल विचित्र आहे. त्याच्यामुळं जी नाराजी आहे, आरोग्य बिघडलं की नाराजी येणार, नाराजी आली की तुम्ही कुठंतरी आपल्या स्टँडर्डला आहे ना कमी पडणार, कुठेतरी एका नियम आपण स्किप करणार नकळत. याच्यातले सूक्ष्म हे 4 नियम तर मुख्य ठराविक असतात पण कधीतरी एखाद दिवस काय होतंय म्हणतो, एखाद दिवस आंघोळ नाही केली म्हणून काय होतंय. हे जे छोटे 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 जे आपण स्किप करत जातो ना त्याच्याद्वारे मनाला आपण समजू शकत नाही. आणि मन एक अशी विकृत गोष्ट आहे ना की मन एव मनुष्याणां कारणं बंधनं मोक्ष. मन हेच बंधनाला कारण आहे आणि मन हेच मोक्षाला कारण आहे.
चोरी करतो. आज बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो. एका ठिकाणी गेल्या वर्षी आम्ही गेलतो तिकडे, ते म्हणतो की तो व्यक्ती म्हणत होता की ज्याला ज्या ताण देतोय ना त्यांनी ते बिंदास केलं पाहिजे. माझं असं स्पष्ट मत येतं म्हणे माणूस म्हणतो. पण कोणाला दारू पिण्यात आनंद आहे, कोणाला क्रिकेट खेळण्यामध्ये आनंद आहे, कोणाला सिनेमा म्हणत, अरे त्याला त्याचा आनंद आहे, एन्जॉय आहे. खरं आहे का? ही प्रक्रिया योग्य आहे का? ज्याला ज्याचा आनंद त्यांनी करत राहिलं पाहिजे. बरोबर आहे की चूक आहे? अजिबात बरोबर नाही. कारण आनंद आहे ना, हा जो शारीरिक आनंद आहे, मानसिक आनंद आहे, या मनाचा स्वभावच आहे असा की जो भौतिक आनंद आहे ना, भौतिक आनंद मन कंटिन्यू संतुष्ट नाही होत. कारण मन हेच मोक्षाचं कारण आहे. तुम्ही मन हेच 21 गुलाबजाम खायला लावणार आणि नंतर परत म्हणणार की तू का खाल्ले. पण चोरी करणारा, भौतिक आनंद घेणारा, की या रस्ता सोडून वागणारा, त्याला वाटतं मी संतुष्ट आहे, परंतु मन त्याला कधी संतुष्ट होऊ देऊ शकत नाही. कारण मनाचा जो स्वभाव आहे, कारण मन हेच क्रिएटिव्ह आहे. ज्याला मन समजलं ना, कारण मनच हे पश्चाताप करायला होतं. कारण मन हे शाश्वत स्रोताचा शोध घेणारा एकमेव आधार आहे आपल्याला, दुसरा काही आधार नाही. म्हणून तर तुकाराम म्हणतात की मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. काय मनाला प्रसन्न करायचं आहे? कारण मनाला जर प्रसन्न नाही केला तर सगळ्या सिद्धी, सर्वसिद्धी सिद्धी म्हणजे भक्ती आहे, ती कशी मिळणार? मनाला प्रसन्न कसं करू शकतो? कारण मन हे कधी विचित्र वागायला लागतं, तर कधी, कारण किती विचित्र वागण्यातून जरी आनंद आला आपल्याला, तरी तो आनंद कंटिन्युटी टिकत नाहीये. तो त्याच्यामध्ये पश्चाताप, दुःख हे ठरलेलंच आहे. फक्त एकच सोर्स आहे आनंदाची कंटिन्युटी व्हायला, ते म्हणजे नाही किंचित केवल भक्त्या. किंचित जरी भक्ती हृदयामध्ये स्थापन केला तर त्या कंटिन्युटी आनंदाची आपल्या हृदयामध्ये सुरुवात होते. ते मन तेव्हा संतुष्ट होतं. याची कंटिन्युटी ठेवल्यानंतर असं नाही की आज केलं उद्या नाही, उद्या केलं 2 दिवस थांबून परवा केलं. या ज्या आध्यात्मिक आनंदाची कंटिन्युटी ठेवली तर तो त्या आनंदाचा स्रोत आहे, ॲब्सोल्यूट ट्रूथ आहे, तो प्रेमाचा सागर आहे. सगळं जग ज्याच्या शोधात आहे त्या शोधाला आपल्याला त्याचा पक्का शोध लागतो. मनाला जर कंटिन्युटी दिली तर, आणि ही कंटिन्युटी मिळते आरोग्याने. याला एकमेव सोर्स आहे आरोग्य. ज्याचं आरोग्य बिघडलं त्याच्यामध्ये एंडॉर्फिन हे हार्मोन तयार होत नाही, तो सगळ्यांना प्रसन्न देत नाही. प्रसन्न न दिसल्यामुळं तो जगाला, दुसऱ्याला आनंद देऊ शकत नाही. जर दुसऱ्याला आनंद दिला तरच त्याला आनंद मिळतो. कारण जीवाचं स्वरूपच आहे ते. काय स्वरूप आहे? जीवेर स्वरूप आहे कृष्ण नित्य दासानुदास. तो कृष्णाला एक दास म्हणजे काय? सेवा करणं, दुसऱ्याला आनंद देण्याची, त्याच्याला बी आनंद, दुसऱ्याला आनंद देण्याची त्याचं स्वरूपच आहे. जर त्याने दुसऱ्याला आनंदच नाही दिला तर त्याला स्वतःला आनंद मिळत कसा? कारण त्याचं स्वरूप ते आहे. हे जर आनंदाची सुरुवात होते उत्तम आरोग्यापासून. म्हणून तर हे 4 नियम आहेत. तर ह्या 4 नियमच आपलं आरोग्य बिघडवतात. ह्या 4 नियमांचा आधार कशा अनेक नियम आहेत ते आपलं आरोग्य बिघडवतात. इंडॉर्फिन हार्मोन आपल्या हृदयामध्ये तयार होणारच नाहीये. म्हणून नुसते आज लोक मरण जरी येते तरी मरणाला घाबरत नाहीत लोक. आज मशामध्ये जातात, मशामध्ये गेलं ना सर्व प्रेत जळते तरी मोबाईल काम लगेच चॅटिंग सुरू आहे लोकांचं. अरे सर्व प्रेत जळतंय तिथं सुद्धा घाबरत नाहीत लोक. आज मरणाला घाबरत नाहीत लोक. आज का असं झालं लोकांचं? लोक आहेत ना मरणाला घाबरतात, परंतु घाबरण्याचं विसरून गेलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे एवढे व्याप आहेत ना, इकडे जायचे, तिकडे जायचे, तिकडे जायचे. त्या कामाची, त्या भौतिकाची कंटिन्युटी एवढी आहे ना की ते घाबरणंच विसरून गेलेले आहेत. पण असं म्हटलं जातं की काही ठिकाणी घाबरलं पाहिजे आणि काही ठिकाणी नाही घाबरलं पाहिजे. भगवंतानी यज्ञ बनवली, हे स्मशान बनवले, हे मृत्यू बनवलेलं आहे की
ही थोडी भीती निर्माण व्हावी, लोकांचं आचरण सुधारावं, भगवंताची ओढ लागावी, यासाठी सगळं आहे ना. म्हणून लोकांचं सगळं आरोग्य बिघडते. लोक आज घाबरत नाहीयेत, मृत्यूला घाबरत नाहीत. काय खावं काय नाही कसं राहावं काय बोलावं कशालाच घाबरत नाहीत आज लोक. त्याच्यामुळे हार्ट पण दुःख चुकणार नाही. त्याच्यामुळे हार्ट अटॅक आले, डायबिटीस आहे, नाना प्रकारचे व्याधी बनलेले आहेत. लोकांचं आरोग्य टोटल बिघडलेलं आहे. त्यासाठी उपाय काय? उपाय हाच आहे की त्याने आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जिथं घाबरायचं तिथं घाबरलं पाहिजे. आरोग्य मिळवलं तर एंडॉर्फिन हार्मोन वाढल की आपण दुसऱ्याला आनंद देऊ शकून आपण दुसऱ्याला आनंदित दिसू. आपण आपल्याकडे बघितल्यानंतर दुसऱ्याला वाटलं पाहिजे आपल्या ह्याच्याकडे बघितलं प्रभाताकडे आपल्याला डिप्रेशन येते का? पण आपल्याकडे बघून हजार लोक डिप्रेशन होतात. घरातलेच आपल्या होत आहेत. आपल्याकडे बघून आपल्या घरातलेच लोक आपल्याकडे डिप्रेशन बघतात. होतात की नाही? आज आहे की नाही आज स्थिती बरीच? का असं होतंय? कारण आपण आपल्या आरोग्याची काळजीच घेत नाही. ते हार्मोन वाढणार कसं? ते हार्मोन वाढलं तर आपण दुसऱ्याला जर योग्य दिसलो तर त्यांची एकमेकाची प्रेमाची आदानप्रदान सुरुवात होईल. जर आपसात प्रेम वाढलं तर आपण कृष्णाला प्रेम देऊ शकतो. म्हणून आरोग्याचा हा भाग फार महत्वाचा आहे. आणि लास्ट भाग म्हणजे बराच वेळ झाला इथे हे जे कलेक्शन डोनेशन करतोय त्याच्यामध्ये प्रामाणिकता असली पाहिजे. प्रामाणिकपणा संपला की सगळं काही कोलाप्स. जरी आपण याच्यामध्ये नाराज झालो तरी पण त्याचा दोष आहे भगवंताला न देणं. जसं सुदामा म्हणाला कृष्णाने परत जाताना काही नाही दिलं. खाली हाताने गेलं नाही, काहीतरी घेऊन गेलं पण खाली हाताने परत आला की नाही? पण कृष्ण सुदामा जरा सुद्धा नाराज नाही झाला. पण कृष्ण असे आहेत की भगवान देते तर चप्पल फाडके देते. आल्यानंतर त्याचं घर सुद्धा ओळखू शकला नाही की हे माझंच घर आहे म्हणून. एवढं दिलं काय भगवंताने. पण काय वेळेला भगवंत आपल्याला काही देणार सुद्धा नाही. पण आपण नाराज होतो आपला प्रामाणिकता बुडवतो. आपण काय प्रामाणिक राहत नाही आपण त्या तत्वाशी. पण मी सुरुवातीला सांगितलं ना की प्रामाणिक म्हणजे कसं की सुरुवातीला सांगितलं की जी ब्राह्मणाची संपत्ती आहे रोपादाची, ही ब्राह्मणाची संपत्ती आपल्या तिजोरीमध्ये नाही आली पाहिजे, वैयक्तिक तिजोरीमध्ये. कारण का ब्राह्मणाची संपत्ती कधी सुख देत नाही. आज सुद्धा ज्या ज्या लोकांच्याकडे जन्मी ब्राह्मणाचे आहेत ना, ते जर ब्राह्मण नाराज असतील ना ते लोक अजूनही सुखी नाहीत. ब्राह्मणाची संपत्ती फार डेंजर असते. गावगाड्याकडे अजून कितीतरी गावाकडे दर बघायला होतं की ती ब्राह्मणाची नव्हती पण ब्राह्मण मरून गेले, सोडून गेले, नाराज होते. मागच्या ते परत त्याचं सरकारच्या झाले काय विचार झाली. पण त्या कुळाच्या कुळाला अजूनही सुखाचा अनुभव येत नाही. म्हणून आपल्या कलेक्शनमधला 1 रुपया सुद्धा आपल्या खिशात गेला तो 1 रुपया आपल्याला काय अनुभव देईल? असा विचित्र अनुभव देईल की कुठून तरी आपल्याला दुःख, पश्चाताप, क्रोध, वासना याचा आपण शिकार होतो. ते लगेच हॅपन होत नाही. ते युजली परिस्थितीत आपल्याला कळत नाही. स्वतः भगवान श्रीकृष्णाने आपल्या सगळ्या मुलांना घेऊन भागवतमध्ये कथा आहे, प्रवचन दिलेलं आहे की बाबांनो तुम्ही एवढ्या समज माझं प्रवचन ऐकताय, तुम्ही स्वतः वडील आहे तुमचा. कधी शेवटपर्यंत लक्षात ठेवला की ब्राह्मणाचा पैसा आपल्या तिजोरीत कधी नाही आला पाहिजे. भागवत उघडून बघा तुम्ही, 10व्या स्कंदामध्ये कथा आहे. आणि तो सरड्यात जाणारा जो माणूस आहे तो सांगतो की माझं जीवन असं का झालं की ब्राह्मणाची संपत्ती असं सगळं डिटेल सांगितलं. मग चाणक्य पंडित सुद्धा मी सुरुवात सांगितलं की चाणक्य पंडितांनी सुद्धा हे दाखवलेलं आहे की जर अर्थशास्त्र जगाला प्रेरणा जाणारं अर्थशास्त्र जर उभं करायचं असेल ना तर त्यांनी काय दाखवलं की एक दिवा होता, दुसरा दिवा होता. त्यांनी पहिला दिवा विझवला ज्यावेळेला स्वतःचं काम, त्यावेळेला
स्वतःच्या पैशाचा दिवा, सरकारी काम त्यावेळेला सरकारच्या पैशाचा दिवा. म्हणून मंदिराची रक्कम आणि स्वतःची रक्कम ही एकाच खिशामध्ये मिक्स नाही झाली पाहिजे. मिक्स झाली तर ते आपल्या लक्षात राहू शकत नाही आणि आपण कुठंतरी तो मागे पुढे होतो आपल्याकडून, परंतु हे भगवंताला आवडत नाहीये. म्हणून ही संपत्ती आहे सगळी, ही आपण कमवून आलेली संपत्ती नाहीये. एका प्रभुपादासारख्या शुद्ध ब्राह्मणाची संपत्ती आहे ती. म्हणून 1 रुपया जरी मिसयूज झाला तर तो रुपया आपल्याला कुठल्या स्तराला घेऊन जाईल हे सांगता येत नाही. बरंच काही सांगण्यासारखं आहे. आज हा प्रवचन मी काय घेतलं की कलेक्शन तर आपल्याला करायचंच आहे, निश्चित करायचं आहे. पण हे करताना हे सगळे मुद्दे लक्षात ठेवले पाहिजे की आपण इस्कॉनचं प्रतिनिधित्व करतोय. जास्तीत जास्त कलेक्शन करा, कारण इस्कॉन वर्षातून एकदाच कलेक्शन करतंय. तसं आपण इथे तिथे अनाऊन्स करतोय हे सगळं आहे, पण इस्कॉन एकही पैसा मिसयूज करत नाही. जे काही खर्च येतोय तो सगळा अन्नदानासाठी होतोय. आज दर हप्त्याला प्रोग्राम होतोय, एक तर प्रसाद बनतोय, हे सगळं होतंय, हे सगळं आपोआप नाही होत, याच्यामागे कोणातरी कष्ट आहेत. म्हणून समाजाच्या शोधात आहे शांतता, मेडिटेशन, एकत्रितपणा. हा सगळ्याचा अभाव समाजामध्ये, तो अभाव दूर करण्यासाठी एकमेव सोर्स आहे मंदिर. मंदिरामध्ये जर कलेक्शन नाही आला तर आपण हे सगळं समाजाला शांतता, एकाग्रता, जे काही भयापासून मुक्ती आहे, हे सगळं ज्ञान, हा सगळा भाव कसा काय दाखवू शकतो? नाही दाखवू शकत. त्यासाठी याच्यामध्ये प्रत्येकानं भाग घेणं अनिवार्य आहे, ज्याचे त्याचे कॅपॅसिटी आहे. म्हणून याचा प्रचंड लाभ आहे आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये. एकदा जरी आपण प्रयत्न केला भगवंतासाठी तर भगवान किती देतात? फळवालीची कथा माहिती आपल्याला ना. तिने फक्त भगवंताला दिलं आणि सगळं द्यायची भावना केली, त्याच्यामुळे तिची सगळी टोपली भरली. मग भगवंत आपल्याला केव्हा काय देतील हे सांगता येत नाही. म्हणून या ठिकाणी मी थांबतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय. काय झालं? हरे कृष्णा.